भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, आमचे दारूचे व्यसन आणि पत्नीच्या शारीरिक त्रासामुळे चारीधाम फिरून फुटला घाम। शेवटी परमात्मा एक मार्गातच मिळाला, पैसा खर्च न करता त्वरित आराम। माझे नाव चंद्रपाल शिवाजी मेश्राम आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात आम्ही 5 सदस्य आहोत। आई-वडील, मी, पत्नी आणि 3 वर्षाची मुलगी असे आमचे छोटेसे आनंदी कुटुंब आहे। आमचे मार्गात येण्याचे मुख्य कारण मला व वडिलांना असलेले दारूचे व्यसन आणि माझ्या पत्नीला जडलेला त्रासदायक आजार आहे। तेव्हा आमची अवस्था कशी होती ते मी सांगू इच्छितो। वडिलांना दारूचे खूप व्यसन होते। माझे वडील दारू पिऊन घरी यायचे, तेव्हा रस्त्याने बेधुंद होऊन पडत घरी यायचे। तेव्हा माझ्या मनात शंका निर्माण व्हायची की दारू प्यायल्यावर असे का होत असावे? या दारूमध्ये असे काय आहे की दारू प्यायल्यावर व्यक्ती बेधुंद होतो? म्हणून मी पण एक दिवस दारू प्यायलो आणि माझं पण डोकं फिरायला लागलं। मी एक ट्रॅक्टर चालक आहे। मला नेहमी वाटायचे की दारू प्यायल्याने थकवा दूर होऊन सर्व कामे पटापट होतात। त्यामुळे मला दारूचे भयंकर व्यसन लागले। मी माझ्या वडिलांपेक्षा दुप्पट दारू प्यायचो। दिवसभर शेतात काम करून सायंकाळी मिळालेल्या रोजीतून दारू प्यायचो। असे माझे आणि माझ्या वडिलांचे दररोजचे चाललेले होते। काम करायचं आणि दारू प्यायचं। कारण दारूला आम्ही कधी वाईट समजलोच नाही। दारूमुळे आमची कामे व्हायची म्हणून आम्ही दारूला वाईट मानत नव्हतो। परंतु घरची परिस्थिती खालावत चालली होती। अशा परिस्थितीत माझे लग्न 23 एप्रिल 2013 साली झाले। लग्नाच्या 4 महिन्यानंतर माझ्या पत्नी सरिताला डोकं दुखण्याचा त्रास सुरू झाला। लग्नानंतर माझे दारूचे व्यसन कमी झाले। कारण मी दारू पिऊन घरी आलो की माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नव्हती। पत्नी स्वभावाने थोडी अबोल असल्यामुळे ती मला तिला असलेला त्रास सांगत नव्हती। जेव्हा सांगायची, तेव्हा मी नशेत राहून तिच्याकडे दुर्लक्ष करीत होतो। तिला नेमका त्रास म्हणजे दाढा आणि डोके दुखण्याचा होता। एके दिवशी पत्नीला दाढ दुखण्याचा त्रास होऊ लागला। तेव्हा मी पत्नीला म्हटले की सरिता, आपण रुग्णालयात जाऊया। रुग्णालयात जायला माझ्याकडे पैसे नव्हते। तेव्हा मी दुसऱ्यांकडून पैसे मागून आणले आणि पत्नीला रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी प्रथमोपचार करून काही औषधी दिली, त्यामुळे पत्नीला थोडाफार आराम झाला। पुन्हा 3 दिवसाने रात्री 12 वाजताच्या सुमारास पत्नीला त्रास व्हायला लागला, ज्यामुळे तिची प्रकृती खूप जास्त खराब व्हायला लागली। मग तिला इतक्या रात्री कुठे न्यायचं हा प्रश्न निर्माण झाला। तेव्हा माझे वडील म्हणाले की गावा शेजारी असलेल्या सोनमाळा गावी एक वैद्य आहे, श्री बालकजी मेश्राम। त्यांना घेऊन ये। तेवढ्याच रात्री मी गेलो आणि त्यांना घरी घेऊन आलो। त्यांनी मंत्रोच्चार केले आणि सर्व ठीक होईल असे सांगून ते निघून गेले। सकाळ झाली, पत्नीला दाढेच्या वेदना जास्त होऊ लागल्या। तोंड वाकडे दिसायला लागले, डोळ्यांची पापणी अजिबात पडत नव्हती। अशी अवस्था माझ्या पत्नीची झालेली होती। मग पत्नीच्या प्रकृतीची माहिती तिच्या आईला दिली। त्यांनी आम्हाला देवरी या गावी येण्यास सांगितले। आम्ही सकाळी देवरीला जाण्यास निघालो। देवरीला गेल्यानंतर तिच्या आईने तिथल्या डॉक्टरांकडे पत्नीला दाखविले। तर डॉक्टर म्हणाले की ताईला नागपुरातल्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा। ताईच्या डोक्याची नस दबलेली आहे व त्यांनी 2100 रुपयांची औषधी लिहून दिली। मग रुग्णालयातून निघून आम्ही सर्व चिंचगड या गावी आलो। चिंचगड या गावी माझ्या पत्नीचे मामाजी राहतात। ते बाबांचे सेवक आहेत। त्यावेळी मामीजी व मार्गातील सेविका सौ इंदुबाई कोल्हे या घरी उपस्थित होत्या। त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल माहिती दिली व सुचविले की मार्गाचा स्वीकार करा,
तेव्हा तुमचे दुःख क्षणात दूर होईल. परंतु मानव हा अज्ञानी आहे, ही वाणी खरी आहे. जेव्हा संधी स्वतः चालून येत असते, तेव्हा मात्र मानव त्यात शंका उत्पन्न करतो आणि या मार्गापासून वंचित होतो. जेव्हा सर्व ब्रह्मांड फिरून झाले, सारे दैवत पूजून झाले आणि जवळ असलेला संपूर्ण पैसा समाप्त झाला की या मार्गाची आठवण येत असते. हीच परिस्थिती आमच्यावर आली. आम्ही मामीजींना मार्ग स्वीकारण्यास नकार देऊन देवरी या गावी एक भक्तीन बाई आहे तिच्याकडे गेलो. तिच्या अंगात दुर्गादेवी येत होती. तेव्हा दुर्गा उत्सवाची वेळ होती. त्या भक्तीन बाईकडे जाऊन तिला संपूर्ण दुःख सांगितले. तिने मंत्र उच्चारून लिंबूवर फूक मारून दिलं आणि तो लिंबू सायंकाळी पळसाच्या झाडाखाली पुरवायचे, गाडायचे असे सांगितले. सायंकाळी तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही केले, परंतु पत्नीच्या प्रकृतीला आराम झाला नाही. मग दुसऱ्या दिवशी रामगड येथे राहणारे माझ्या पत्नीचे मावसाजी आणि बाबांचे सेवक श्री प्रभुदासजी मानकर यांना पत्नीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली, तर ते लगेच चिंचगडला आले. त्यांनी माझ्या पत्नीकडे बघितले आणि म्हणाले की, हे तर लकव्याच्या आजाराचे लक्षण आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गाचा स्वीकार करण्याचे सुचविले, परंतु आम्ही अज्ञानतेतच वाहत चाललेलो होतो. पुन्हा आम्ही मार्ग स्वीकारण्यास नकार दिला व कुरखेडा तालुक्यातील वाघेडा या गावी गेलो. तिथे साधू संतांकडे उपचार केले, परंतु तिथेही प्रकृतीला समाधान मिळाले नाही. अशा प्रकारे साधू, संत, वैद्य वाणी, बुवाबाजी यांच्याकडे उपचार करून आणि पैसा खर्च करून आम्ही त्रासून गेलो, परंतु पत्नीच्या प्रकृतीला तिळभर सुद्धा आराम मिळत नव्हता. मग हताश होऊन जेव्हा परत रामगडला आलो, तेव्हा माझ्या पत्नीच्या मावसाजींनी सुचविले की, जावई एक शेवटचा उपाय म्हणून तुम्ही उद्याला तुमच्या गावी जा आणि आज या भगवंताच्या प्रतिमेला विनंती करा की, हे भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी, माझ्या पत्नीला असलेले सर्व दुःख करा. उद्याला मी गावी जात आहे आणि परवा आम्ही परमात्मा एक मार्गात प्रवेश करू असे वचन द्या. मावसाजींनी सांगितल्याप्रमाणे मी वचन दिले. त्यानंतर माझ्या पत्नीच्या प्रकृतीमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही गावी आलो. सर्व माहिती मी आपल्या आई वडिलांना दिली. सर्वांचे एकमत करून घराची साफ-सफाई केली आणि गावातील एका त्यागी सेवकाला घेऊन मार्गदर्शक श्री अंतारामजी धुर्वे काकाजींकडे गेलो. त्यांना दुःखाची संपूर्ण माहिती दिली. मग त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल छान मार्गदर्शन केले व घरी असलेल्या सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे व फोटोंचे विसर्जन करायला सांगितले. सोबत मला व वडिलांना दारूचे व्यसन पूर्णतः बंद करायला सांगितले. आम्ही होकार देऊन दुसऱ्या दिवशी सहकुटुंब वचनबद्ध झालो आणि आपल्या या महान परमात्मा एक मार्गात प्रवेश केला. त्यानंतर 3 दिवसांचे साधे कार्य दिले. या कार्यात माझ्या पत्नीवर असलेले संपूर्ण दुःख दूर झाले. त्यानंतर आम्ही मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार साधे कार्य करीत गेलो. यामुळे आमची गृहस्थी आर्थिकदृष्ट्या वर आली व सर्व त्रास आणि दुःख पूर्णतः दूर झाले. कुटुंबात सर्व सुरळीत झाल्याने आम्ही त्यागाचे कार्य केले व दिनांक 8 नोव्हेंबर 2017 आमच्या घरी त्यागाचे हवनकार्य पार पडले. आता मासिक हवनकार्य सुरू आहेत. आता आमच्या कुटुंबात संपूर्ण सुख समाधानी आहे. आम्ही जर अगोदरच या मार्गाचा स्वीकार केला असता तर आम्हाला एवढे वणवण फिरण्याची गरज भासली नसती. ते म्हणतात ना, विनाशकालीन विपरीत बुद्धी, याप्रमाणे माझी अवस्था झालेली होती. स्वतः मार्ग माझ्या नातेवाईकांच्या मार्फत जवळ जवळ यायचा आणि मी या महान मार्गाच्या दूर दूर पळायचो. खरंच भगवंत खूप दयाळू आहे. सरतेशेवटी जेव्हा आम्ही या कृपेवर विश्वास केला, तेव्हा या महान जागृत दैवी शक्तीने आम्हाला लगेच समाधानी दिली. म्हणून म्हटल्या जाते,
फिरा चारी धाम शोधून या पाही अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव चंद्रपाल शिवाजी मेश्राम. पत्ता मू. मिरेगाव ता. लाखनी जी. भंडारा. सेवक नंबर 44544. मार्गदर्शक श्री अंतारामजी दुर्वे बरडकिनी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.